पंचडगिरी बाबा की जय वाटणे हा बाबा हा. अरे मूर्खा हे काय करतोय? अंग असतोय तुमचं. मग असं लिंबाच्या ढाळीने अंग असतात का? आंघोळ नाही केली. आंघोळ करायला काय नाही र, पण मला ना अजूनपर्यंत पाणीच गावलं नाही. आता मी तिकडे हिमालयात होतो, पण हिमालयात नुसतं बर्फाचं खडं. आता त्या बर्फाच्या खड्यानं आंघोळ कशी करायची? म्हणून म्हणलं मी इकडे उन्हाळ्यात यावं, म्हणून इकडे उन्हाळ्यात गावाकडे आलो. तर उन्हाळ्यात आलं तर सगळं पाणी आटून गेलंय, पाण्याचं एकही थेंब गावलाय. तर मला सांग कशी आंघोळ करायची? महाराज हिमालयातनं मोठा बर्फाचा गोळा आणायला पाहिजे होता तुम्ही इकडं. इकडे येसपर्यंत उन्हानं इतळला असता आणि मस्त बायकी आंघोळ केली असती. अरे हे तर बरोबर आहे, माझं डोकं कसं चाललं नाही? अरे बुवाट नाही, तुला डोकं असेल तर चालेल ना. काय असतो. घास चांगलं घास जरा, आंगले चावतं या. हा आता कायच माझं चंबड काढतोस का? कलर काढतोय गोरवणी दिसायला कोय तुम्ही. अरे मी ऑलरेडी बघ ना किती हँडसम दिसतोय. अशा माझ्या पुढे अशा पुरी पळत होत्या एक एक आई. पण काय करता, एक दिवस लय मार खाल्ला रे मी. याच्यामुळे मला आज हे बाबा बनायला लागले. हे बाबा असून मार खाताय. कशाचा बाबा? अरे लय मोठा इतिहास आहे रे तो. कसला मी बाबा इतिहास? बनण्याच्या मागचा लय मोठा इतिहास आहे. पण तुला सांगतो, मी कुठं कुठं नाही फिरलो. कुठं कुठं? अरे सगळीकडे फिरलो. पाताळात गेलो, भूतलात गेलो, तिकडे हिमालयात गेलो. हिमालयात माझा गोळीबार झाला म्हणून मी डायरेक्ट तिथनं बुडलो आणि डायरेक्ट इकडे वाघमाळत उगावलो. मेला कसा नाही? अरे तू माझ्या मरणाची वाट बघतोय? अरे वाचलो म्हणून जगलो मी, नाहीतर आतापर्यंत माझं 13वा 10वा वर्षश्राद्ध सगळ्यांनी खाल्लं असतं बसून. 3 टायमाचं जेवण सगळ्यांना भेटलं असतं. हा मग मी पण आलो असतो खायला. हा तू तर तेवढ्याच बसलायस. तसं नाही हो. हा, मग मी तुमच्या ह्याला आलो असतो. हा. वर्षश्राद्ध हे ते हा सगळं. हा, तू माझ्या मरणाची वाट बघ. शिष्या तुला इथं मी नाही, कशाला हो. ठेवलाय मला सांग. आता मी इथं येऊन किती दिवस झालं? आठवडा झाला का नाही? हो झाला की. अजून एक काही भक्त कसं आलं नाही? तू जाहिरात केली का नाही आपल्या बाबाची? करणार की जाहिरात केली, पण जाहिरात आता फक्त मग? आहे ना यायची बाकी आहेत. आता टाइम झालाय आपला. जर तुला मी Customer सांगतोय, यायचा. जर प्रमोशनला जर कुठं कमी पडला तर मग तुला सांगतो मी काय आहे, कसा आहे ती. हा प्रमोशन तर होऊनच राहणार. हा झालंय ना? होणार होणार. मग आले पाहिजे भक्त. कोणतरी भक्त येत्या वास येतोय, म्हणजे गिरायक याचा वास येतो. याच्या त्याला गिरायक त्याला गिरायक नाही हो, मग भक्त भक्त. अरे ती आल्यानंतर भक्त, तिथं आल्यानंतर customer पण आहे आपल्यासाठी मग. कस्टमर गिरायक आहेत, बरोबर का नाही? हा गिरायक आले. हा गिरायक आले गिरायक आले. थांब थांब थांब, मेकअप करते. वास मारते हो. वाटा लवकर हा. एकच नंबर हा. आता गोर. ओके 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 ओके. दिसतोय का रे? दिसतोय. Handsome? थांबा वास मारते जरा. अरे पास रे आता. अरे गिरायकाने बघितलं तर आपलं डाऊन होईल रे, आपली इज्जत डाऊन होईल रे. थांब. हा दिसतंय का? ओके झाले का? ओके हसनाला बसा. हे असं काय करताय? अरे त्यांना वाटलं पाहिजे. अरे त्यांना वाटलं पाहिजे की मी तपाला बसले म्हणून काय. आणि गिरायक आलं ना की त्यांना सांग मला जरा तपाला बसले तर थोडस जागा होत्या आणि मग त्यांच्याशी बोला काय. मी आले का नाही मी लगेच चालू करतो काय. चल दिसतंय का चांगलं? दिसतंय. अहो एवढा फेस कुठं काढताय? मारताल. अरे आता तोंड बंद कर की तू. आता काय आलेत ना गिरायक. आता सगळा धंदा मला चौपट कर. चल नाही. प्रमोशन. या. पंचडगिरी महाराज की जय. बोल पंचडगिरी महाराज की जय. शिष्या बोला महाराज. कष्ट बा आपले भक्त आलेत का माझे तर? आलेत ना? उघडा. डोळे उघडू. त्यांना बघा इकडे काय करून टाकले. अरे. भिंडारा उडवून टाकलाय माझ्या अंगावर पूर्ण. हे बघा. बार बोल भक्ता कसं येणं केलंस माझ्याकडं? बाबा हो तुमचे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितले, हा त्यामध्ये तुम्ही तुमचं लय चांगलं दिसतंय. म्हणजे आमचं चांगलं दिसतंय. अहो तसं नाही बाबा, तुमचे गुण अनुभव. हा म्हणजे माझं इफेक्ट चांगले येतं, हा. म्हणजे माझे अनुभव चांगले येतं हा. असे म्हणणं. पूर्ण वाक्यात बोलत जा. अहो तुम्ही ऐकतच नाही. आम्ही ऐकलं होतं पण तुम्हाला पुढे बोललाच नाहीस ना. हा बरं मी काय म्हणतोय, कसं काय येणं केलंस? अहो बाबा अडचण आहे. अडचण तुला का बसणं अडचणी अहो लागली? बाबा तसली नाही अडचण. हा मग अहो ती वेगळी पर्सनली. हा बरोबर सांग कसली अहो बाबा माझी आयटमच जेवत नाही. आयटम आहे तुला? हो. अहो बाबा काय बोलताय तुम्ही? हा बरं असल बर काय जेवत नाही? अहो बाबा मी तिला खायला घालतो. तू खायला घालतोस? हो. अरे मग कशी जेवलती? अहो पण तरी जेवली पाहिजे. अशी जेवली पाहिजे? हो. बरं असं किती रुपयाचं खायला घालतोस तिला? 500 रुपयाचं. दिवसाला तू तिला 500 रुपयाचं खायला घालतोस? हो. बरोबर ना? अरे मग मी तुला एक सजेस्ट देतो, ह्याच्यापेक्षा तू एखादा आयटमच्या ऐवजी टमटम घेतला असतं बरं झालं असतं. हो बाबा बरोबर वाटते. हा मग अरे त्या टमटमने धंदा करून दिला असता, आयटम काय धंदा करून देणार आहे तुझा? हो. अरे
म्हणजे धंदा करून देऊ शकते आयटम पण फक्त तुला गल्ल्यावर बसायला लागेल. हो बाबा तसं नाही ते हा, मग माझं तिचं खरं प्रेम आहे. तुझ्या खरं प्रेम आहे. हो. हा, मग तुझ्या खरी गेम होणार आहे आपलं. हो बा. म्हणजे तुझं खरं प्रेम होईल आणि मग त्याला भूक लागेल. बरोबर आहे शिष्या. हा. आपला स्कॅनर असेल हा ते स्कॅनर त्याला दे. थांबा. आणि रोजची तू 500 रुपये दक्षिणा इकडे मला माझ्याकडे स्कॅनर पाठवायची. चालतंय बाबा. काय हा? चालतंय. आणि मग आयटम जो जेवल मग 4 दिवसात मला इंस्टाग्रामला एखाद्या व्हिडिओवरती रिप्लाय पाठवून दे. हो बाबा. माझा आयटम जेवायला लागला म्हणून. चालतंय. काय हा. चालतंय. हा, बोल बालका तुझी काय अडचण आहे? अहो माझी मरीना घरातच थांबत नाही सारखी बाहेर पडती. करीना? अरे ती तर पिक्चर मधली करीना आहे ना. अरे मग त्याला शूटिंग आलं ती जाणारच ना. तुझ्या बशी बसल ती. अहो करीना नाही हो मरीना. मरीना का? अरे मग तुला सांगता येत नाही मूर्खा. मरीना म्हणतोय तो. मला वाटलं करीना आहे. इथं इम्प्रेशन डाऊन झालं ना. मरीना मरीना बर बर मरीना मरीना. हा बर बर. हा, कोण आहे ही मरीना? माझी कुत्री. हो, कुत्री? मरीना तुझी कुत्री आहे? बर बर. मग काय होते तिला म्हणलास तू? ती घरातच थांबत नाही सारखी बाहेर पडती. बाहेर पडती म्हणतोयस? हो. हा घे हात पुढे काढ. हा घे मरीना, हा घे मरीना. पावडरचा अंगारा मरीना, आणि मरीना. मरीनाला कपाळाला लाव हा, या तिथं. कोरोना. तुझी मरीना बाहेर पडणार नाही. मरीनाचा एक मंत्र म्हण. मरीना मरीना हा. मरीना मरीना हा. झाला या कोरोना. दे, दे, दे. हा, मरीना मरीना हे शुंगा या. मरीना मरीना झाला या कोरोना. हा. ओम भट स्वाहा. आता बघतानो तुम्ही जावा. तुम्हाला दोघांनाही चांगला अनुभवी इफेक्ट पडेल. तुझी आयटम जेवल आणि तुझी मरीना घरात थांबल. फक्त ते दिलेलं पावडर त्याला लाव आणि झालं. आज तुला सांगितलं बरोबर रोजची दक्षिणा 500 रुपये ह्या स्कॅनर पाठवून दे. हो बाबा. मग तुझा आयटम संध्याकाळचं जेवल. हो बाबा. कळलं? मला पंचाडगिरी बाबा की जय. हा, आशीर्वाद असो. या तुम्ही या. हो बाबा. पंचरगिरी बाबा की जय. हा, शिष्या बोला की महाराज. कसा आपला धंदा व्यवस्थित चालू झाला का ना आता? धंदा नाही हो. हा, म्हणजे आपला यो बाबा बंधुगिरीचा बिझनेस कसा आपला व्यवस्थित चालू झाला का नाही? ओके मग म्हणजे हा विषय नाही नका आयटम वर तिकडे 500 खर्च करतोय. मग त्याला कशी भूक लागणार नाही. आता म्हणलं आपला स्कॅनर दिला तर रोजचं 500 रुपये आपल्या अकाउंटला पडणार. आता ह्याच्या मरीना कोण करीना घेतले आपले. करीना कोण मरीना जा ह्याला मरत तिकडे काय काय झाला. पण आपला धंदा चालू झाला. बोल पंचगिरी बाबा की जय हो. पंचाडगिरी महाराज की जय. अरे गप शिष्य. काय पंचगिरी बाबा लावलंय? काय पंचगिरी महाराजची जय लावलंय? हा, हा? आज तुम्हाला मी प्रमोशन केलंय. अरे प्रमोशन तू कसं केलं नक्की? अरे एवढं चिली पिली पोरं ते त्यांना आपण काय उपदेश द्यायचा? काय उपदेश द्यायचा आणि आपण काय सांगायचं ना? सांग बरं चिली पिल्यांना. हा, अरे अशा चिकन्या बाण अशा मोठ्या पुरी येऊ देत की. चिकन्या पुरी? हा, मग काय कुठे स्टॉक संपवला का काय? संपला स्टॉक. सगळी गेलीत पळून. एका पोरं बिरं अशी धरत्यात आणि जात्यात पळून. लहान पोरच तुमचा व्हिडिओ बघतात आहे. त्यामुळे का? येतात व्हिडिओ बघून आपल्याकडं. हा बरोबर आहे. मोठे झाले तर पळून जाण्यात मग्न आणि बारके आहेत मोबाईल मध्ये मग्न. काय करता? हा, मग काय बदलत चालला शिष्या. लहान पोरं यायला लागल्या तर मोठ्या पोरी येणार आपल्याला सुद्धा काळासोबत अपडेट व्हावं लागल. हो. आता हे उपरणं काढून जीन्स पॅन्ट टी शर्ट वरती बसावं लागतंय मला वाटतंय. हा, मग काय बसायला असंच करावं. म्हणजे आपण कट बीट दाढी बिडी करून मस्त मध्ये दाढीला कट मारून केसांना कट मारून केस उभी करून आयफोन घेऊन येऊ, हा, iPhone. हे iPhone हे सगळे कानाला कपडे लावायचे. बदलून जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आयफोन हेडफोन घालून मस्त मध्ये आपण सुद्धा व्हिडिओ बनवू. म्हणजे पुरी फिदा होत्याला मग आपल्या पुढे येत्याल. हा, मग काय विषय बरोबर काय? ना? हा. हा, मग आपण झाडाच्या ऐवजी इथं मस्त मध्ये बंगला बांधू डबल मजली. हा, पैसा आहे पैसा. पैसा ही पैसा. महाराज हम्म. पैसा आहे पैसा. बरोबर आहे तुमचं. हा. पण आपण एक पोहायला स्विमिंग पूल काढू. म्हणजे तुमच्या अंगात वास तरी जाईल. आला माझ्या वाचव